हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला 3 प्रकारचे नातेसंबंध सुधारण्यासाठी एक त्रिसूत्री सुचवते. त्या त्रिसूत्रीमध्ये 3 नातेसंबंध दडलेले आहेत. परमेश्वराशी असलेला नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रार्थना हे सूत्र आपल्याला सुचवलं जातं. शेजाऱ्यांशी असलेला नातेसंबंध सुधारण्यासाठी दानधर्म हे सूत्र सुचवलं जातं. तर स्वतःशी असलेला नातेसंबंध सुधारण्यासाठी उपवास हे सूत्र आपल्याला सुचवलं जातं. त्याद्वारे आपल्याला हे 3 नातेसंबंध मजबूत करायचे आहेत, सुधारायचे आहेत, बिघडलेले असतील तर ते दुरुस्त करायचे आहेत. आणि त्यासाठी तब्बल 40 दिवसांचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे. की ह्या त्रिसूत्रीपैकी पहिलं सूत्र जे आहे प्रार्थना, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्हाला जेव्हा प्रार्थना करायची आहे त्यावेळेला तुम्ही आपल्या खोलीमध्ये जा, आपलं दार बंद करा, आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे नक्की काय असतं? परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीची ती खोलवर अशी जाणीव असते. अशी जाणीव एकांतामध्येच अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि म्हणूनच गजबजलेल्या, गडबड गोंधळ असलेल्या वातावरणामध्ये परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी वातावरण पोषक नसतं. प्रार्थनेमध्ये 2 गोष्टी होत असतात. माणसाने परमेश्वराशी बोलायचं असतं आणि माणसाने परमेश्वराचं ऐकायचं असतं. म्हणून मिलानचे संत आंब्रोस ह्यांनी सांगितलं की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो, परंतु जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा साक्षात देव आपल्याशी बोलतो. ह्याचा अर्थ असा आहे की प्रार्थना हा असा संवाद असावा की ज्यामध्ये माणसाने आपल्या विनंत्या मांडाव्यात, माणसाने परमेश्वराचे आभार मानावेत, परंतु त्याचबरोबर माणसाने परमेश्वराचं ऐकण्यासाठी शांत सुद्धा राहावं. आणि म्हणूनच हा काळ आपल्याला देण्यात आलेला आहे की परमेश्वराचं ऐकायचं, परमेश्वराशी बोलायचं आणि त्याद्वारे परमेश्वराशी असलेला नातेसंबंध मजबूत करायचा. दुसऱ्या प्रकारचा नातेसंबंध आहे तो शेजाऱ्याशी असलेला नातेसंबंध. आणि त्यासाठी मार्ग सुचवण्यात आलेला आहे दानधर्माचा. की त्या दानधर्माद्वारे आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये इतरांना सहभागी करून घ्यायचं, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिसरा मार्ग आहे उपवास, की त्याद्वारे आपण स्वतःशी असलेला नातेसंबंध सुधारायचा. बऱ्याच वेळेला अति खाणं, अति पिणं ह्यामुळे माणसाने स्वतःची प्रकृती बिघडवून घेतलेली असते. स्वतःसाठी माणसाला वेळच नसतो की थोडासा व्यायाम करावा, थोडीशी विश्रांती घ्यावी, थोडंसं आत्मपरीक्षण करावं, थोडेसे छंद जोपासावेत, थोडासा वेळ एकांतामध्ये मननचिंतनामध्ये, ध्यानसाधनेमध्ये घालावा. परंतु माणसाने स्वतःला एवढं बिझी ठेवलेलं आहे की ह्या गोष्टीसाठी वेळच नाही. म्हणून प्रायश्चित्त काळ हा वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे स्वतःशी असलेला संबंध सुधारण्यासाठी. हे 3 संबंध आपल्याला व्यवस्थितपणे सुधारता यावेत, म्हणून ह्या प्रायश्चित्त काळात परमेश्वराकडे कृपा मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.